हरि ओम. आज आपण सार्थ श्री एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे जे संक्षिप्त चरित्र दिले आहे त्यांचे वाचन करणार आहोत. हरिही ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. एकनाथी भागवत या नावाने प्रसिद्ध असलेला हा महान ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंधावरील श्री एकनाथ महाराजांनी ओवी छंदात लिहिलेली विस्तृत स्पष्टीकरणात्मक अशी मराठी टीका होय. या ग्रंथामध्ये सुमारे 1350 श्लोक व त्यावर सुमारे 18,000 ओव्यांची टीका आहे. एकनाथ महाराजांचा काळ शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुमारे 100 वर्षे असा मानला जातो. त्यांचा जन्म पैठण येथे शके 1455 मध्ये झाला. तरी हे वर्ष काही लोकांना मान्य नाही. काही जण शके 1450 तर काही जण 1470 असे मानतात. ज्या भानुदासाने पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती विजयनगरचा राजा रामदेवराय याने नेली होती ती परत आणली, त्या भानुदासाच्या वंशात एकनाथांचा जन्म झाला. भानुदासांचा पुत्र चक्रपाणी, चक्रपाणीचा पुत्र सूर्यनारायण आणि त्याचा पुत्र म्हणजे एकनाथ महाराज. नाथांच्या आईचे नाव रुक्मिणी होते. सूर्यनारायण आणि रुक्मिणी यांचा हा पुत्र पुढे महान संत म्हणून प्रसिद्ध झाला. एकनाथांचे कुळ देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांचे असून गोत्र विश्वामित्र होते. एकवीरा ही त्यांची कुलदेवता. यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. त्यामुळे नक्षत्र दोषामुळे त्यांचे आई वडील त्यांच्या जन्मानंतर फार लवकर मरण पावले. त्यामुळे नाथांचे पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांच्याकडेच झाले. नाथांची मुंज 6व्या वर्षी झाली. त्यांनी लहानपणी गीता, उपनिषदे, शास्त्र, तत्वग्रंथ, भागवत इत्यादी पुराणे यांचा अभ्यास तसेच लेखन, वाचन, गणित यांचाही अभ्यास केला. बालवयात भक्तिमार्गाचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचे मन परमार्थाकडे वळले. पण त्यांना परमार्थिक गुरु नव्हते. आपल्याला कोणीतरी गुरु पाहिजे अशी ओढ त्यांना लागली. नाथ अत्यंत सुस्वभावी होते. आपले आजोबा चक्रपाणी यांना नाथांनी विचारले व त्यांची अनुज्ञा घेऊन देवगिरी येथील विद्वान आणि संत जनार्दन स्वामी यांच्याकडे ते गेले. अत्यंत नम्रपणे वागणारा तेजस्वी ओघवत्या वाणीचा तरुण एकनाथ जेव्हा जनार्दन स्वामींना भेटला तेव्हा त्याने आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारावे व गुरुदीक्षा द्यावी अशी त्यांना विनंती केली. जनार्दन स्वामींना त्याची योग्यता कळली होती. त्यांनी या मुलाची सर्व चौकशी करून त्याला दीक्षा दिली आणि त्याला आपल्याजवळ आपल्या सहवासात ठेवून घेतले. गुरुपरंपरा. नाथांची गुरुपरंपरा पारंपरिक पद्धतीने चरित्रे लिहिणाऱ्या सर्व चरित्रकारांनी नारायण, ब्रह्मदेव, अत्री, दत्त, जनार्दन, एकनाथ अशी सांगितली आहे. त्यांच्या या परंपरेला काही ठिकाणी दुजोरा मिळतो. तर अत्रींचे पुत्र दत्तात्रय हे एकनाथांच्या गुरूंचे गुरु मानले जाते. तर काही लोक जनार्दन स्वामींचे गुरु चांद बोधले किंवा चंद्रबोध हे होते असे मानतात. त्या काळातील अनेक लोकांनी चांद बोधले यांचा जनार्दन स्वामींचे गुरु असा उल्लेख केला आहे. काही लोक चांद बोधले यांचे गुरु राजे महम्मद आणि त्यांचे गुरु महम्मद गौस असे गुरूंचे उल्लेख करतात. आपल्याकडे लिखित स्वरूपात व शकवार काळाची नोंद व नात्यांची व वंशाची नोंद करण्याची पद्धत फारशी नव्हती. त्यामुळे भौतिक दृष्टीने नक्की कोण कोणाचे गुरु याबद्दल लोकांमध्ये नेहमी वाद चालत आले आहेत. एकनाथांच्या चरित्रात असे दिसते की सद्गुरूंच्या सहवासात ते राहत असताना ते गुरूंचा जमा खर्च काळजीपूर्वक ठेवीत असत. एका पैशाची चूक झाली तर रात्री जागून ती चूक ते दुरुस्त करीत. जनार्दन स्वामी कर्तव्यदक्ष होते, प्रेमळ होते. एकनाथांची सचोटी आणि मनाची एकाग्रता पाहून स्वामींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम बसले. जनार्दन स्वामी गडावर एकांत स्थळी समाधी लावून बसत असत. असे म्हणतात की भगवान दत्तात्रय त्यांना साक्षात सगुण रूपात दर्शन देत. स्वामींनी एकदा एकनाथाला दत्तात्रयांचे दर्शन घडवावे असे ठरवले. एका शुक्रवारी त्यांनी एकनाथाला बरोबर घेतले. गडाच्या उत्तरेला असलेल्या एकांत स्थानी ते गेले.
एकनाथाला म्हणाले, या ठिकाणी श्री दत्त महाराजांशिवाय कोणीही फिरकत नाही. ते कोणत्या वेशात येतील हे सांगता येत नाही. तू बिचकू नकोस. एका शिलाखंडावर बसून स्वामींनी ध्यान धरले. थोड्या वेळाने तेथे मुसलमान फकीराच्या वेशात एक मनुष्य आला. त्याचा देह मलिन होता. त्याने अंगावर कातडे पांघरले होते. हातात एक कटोरा होता आणि बरोबर एक कुत्री होती. स्वामींना चाहूल लागली. धावत जाऊन त्यांनी त्या मनुष्याचे पाय धरले. या मलंगाने त्यांना प्रेमाने उठवून आलिंगन दिले. नंतर दोघे जवळ बसून संभाषण करू लागले. नंतर त्या मलंगाने स्वामींच्या हातात कटोरा दिला आणि कुत्रीचे दूध काढण्यास सांगितले. जनार्दन स्वामी उठले. त्यांनी कुत्रीची धार काढली. मलंगाने आपल्या झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढले. ते कटोऱ्यातील दुधात कालवले आणि दोघे जण कटोऱ्यातील भाकरी चवीने खाऊ लागले. स्वामींनी कटोरा धुण्यासाठी नाथांजवळ दिला. नाथ जवळचे तळ्यावर गेले. कटोऱ्यात पाणी घेतले आणि भाकरीचे जे कण होते ते पिऊन टाकले. नाथ काय करतात ते मलंगाने पाहिले होते. त्यांची भावभक्ती त्यांनी जाणली आणि जनार्दन स्वामींचा हेतूही जाणला. मग नाथांचे भाग्य उजळले. मलंगाच्या ठिकाणी दत्तात्रेयांच्या निजस्वरूपात प्रकट होऊन नाथांना दर्शन दिले. कुत्रीच्या ठिकाणी कामधेनू दिसू लागले. श्री दत्तात्रेयांनी नाथांना हृदयाशी धरले आणि स्वामींना म्हणाले, अरे जनार्दना, तुझा हा शिष्य मोठ्या अवतारी पुरुष आहे. हा लोकांना सन्मार्गाला लावेल. माझी याच्यावर पूर्ण कृपा आहे. नंतर दत्तगुरु अंतर्धान पावले. मलंगही दिसेनासा झाला. नाथांचे मन भरून गेले होते. गुरु शिष्य त्या एकांत स्थलावरून परत स्वस्थानी गेले. अनुष्ठान. गुरूंनी नाथाला देवगिरीच्या वायव्येला शूलभंज नावाच्या पर्वतावर जाऊन श्रीकृष्णाचे ध्यान करत राहा असे सांगितले. तेथे नाथ दिवसभर कृष्णाचे ध्यान करीत. संध्याकाळी फलाहार करीत. एका गोराख्याने त्या तपस्वी नाथांना पाहून रोज दुधाचे एक भांडे त्यांना आणून देण्यास सुरुवात केली. नाथ ते दूध पीत असत. एकदा तो गवळी लवकर आला. तेथे त्याला असे दिसले की एका नागाने ध्यानस्थ नाथांच्या मस्तकावर आपल्या फण्याची छाया धरली आहे. ते पाहून तो घाबरून ओरडला. नाग तेथून निघून गेला. नाथांची समाधी भंग पावली. स्वामींनी त्यांना आज्ञा दिलेली होती, काहीतरी विशेष घटना घडली की परत ये. त्याप्रमाणे नाथ गडावर परत आले आणि गुरूंचे पाय धरून त्यांनी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तेव्हा गुरु म्हणाले, आता अनुष्ठान समाप्त झाले आहे. आता आपण तीर्थयात्रेला जाऊ. 12 वर्षांच्या गुरु सहवासात नाथांनी शास्त्राचे अध्ययन खूप केले होते. पण नंतर गुरूंनी स्वमुखाने त्यांना जो उपदेश दिला तो ब्रह्मज्ञानाविषयक होता. तीर्थयात्रा. नाथ गुरूंसमवेत तीर्थयात्रेला आले. ते वाटेत गोदावरी तीरावरील चंद्रावती नगरीला आले. तेथे त्यांना चंद्रभट नावाचा विद्वान विरक्त तपोनिष्ठ ब्राह्मण भेटला. त्याने रात्री भोजन झाल्यावर चतुश्लोकी भागवतावर म्हणजे भागवताच्या स्कंद 2 अध्याय 9 यातील 32 ते 35 या 4 श्लोकांवर उत्तम प्रवचन ऐकवले. ते प्रवचन ऐकून जनार्दन स्वामी प्रभावित झाले आणि त्यांनी नाथांना सांगितले, तूही या 4 श्लोकांवर टीका लिही. त्याप्रमाणे नाथांनी पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील मुक्कामात चतुश्लोकी भागवतावर विद्वत्तापूर्ण आणि रसाळ भाषेत टीका पूर्ण केली. त्यावेळी नाथांना एक दिव्य अनुभव आला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना विचित्र काव्य स्फूर्तीने भरून टाकले. नित्यकर्म करीत असता, स्नान करताना, संध्या करताना, जेवताना सतत माझ्या दृष्टीसमोर ग्रंथाचा अर्थ प्रकट होत राहिला. गूढ असे ज्ञान प्रकट होऊ लागले. त्यावेळी गुरूंच्या आज्ञेचे सामर्थ्य व तेज कसे असते हे मला कळले. असे त्या अनुभवाचे त्यांनी वर्णन केले आहे. तीर्थयात्रा करण्यात पुष्कळ दिवस गेले. तेव्हा नाथ पुन्हा देवगिरी येथे आले. स्वामीही बरोबर होतेच. त्यानंतर स्वामींनी नाथांना उत्तर भारतातील तीर्थे करण्यास सांगितले व अष्टविनायक आणि 12 ज्योतिर्लिंगे यांचे दर्शन घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे
तीर्थयात्रा करून नाथ पैठणस आले. तेथे नाथांचे आजोबा चक्रपाणी व आजी यांची व नाथांची पुनर्भेट झाली. जनार्दन स्वामींनी पूर्वी नाथांसाठी त्यांच्या आजोबांजवळ एक पत्र दिले होते. ते पत्र त्यांनी नाथांना दिले. त्यात स्वामींनी नाथांना अशी सूचना दिली होती की त्यांनी त्यापुढे पैठण येथेच राहावे आणि गृहस्थाश्रम स्वीकारून ईश्वर भक्ती चालू ठेवावी.